नमस्कार. विशाल मंडलिक यांच्या कार्याचा कौतुक सोहळा उद्या तुम्ही करणार आहात. कारण मला फार आनंद झाला असता की त्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो असं तर, पण माझे काही कामं आल्यामुळं मला उद्याच्या कार्यक्रमाला येता येणार नाही. त्याबद्दल मी पहिल्यांदा प्रथमतः सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि मला सगळ्यांना तुम्हाला खरं अभिवादन किंवा नमन करावं असं वाटते की जी कोल्हापूरची संस्कृती, जे विचार कोल्हापूरचे, सॅटर्डे क्लबबद्दलचे जे विचार आपण सर्वांनी जतन करून ठेवलेत आणि तुम्ही त्याच्याच विचारांवर काम करत आहात, सॅटर्डे क्लब वाढवत आहात, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि विशालने जी सॅटर्डे क्लबची कोल्हापूर रिजनमध्ये जी उंची गाठलेली आहे, त्या उंचीवर अजून तुम्हाला एक सुंदर कळस चढवायचा आहे. आता चॅप्टर वाढायला लागलेत, त्यामुळं आपण 2 चॅप्टर केलेत, पण खरा कोल्हापूर रिजन हा एकच आहे, हे पहिल्यांदा तुम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे. आणि आज मला विशालबद्दल काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की त्याच गोष्टी तुम्ही आत्मसात केलं तर तुम्ही पण त्या पद्धतीनं काम करू शकता आणि सॅटर्डे क्लब वाढवू शकता. तर विशाल हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एक कुशल संघटक आणि डिसिप्लिन व्यक्ती आहे. आणि ज्याप्रमाणे हर्षवर्धन सरांनी विशालकडं धुरा दिली आणि विशालनं त्या पद्धतीनं जेव्हा ते कार्य हाती घेतलं, रिजन हेड पदाचं आणि पदभार घेतला, तेव्हापासून एक सुंदर पद्धतीनं सॅटर्डे क्लब कोल्हापूरमध्ये वाढला आणि एक कोल्हापूर चॅप्टरमध्ये एक नवीन एनर्जी परत तयार झाली. आणि त्या एनर्जीच्या माध्यमातून असंख्य ॲक्टिव्हिटीज, असंख्य अचिव्हमेंट कोल्हापूर रिजननं केले. आणि आज तागायत कोल्हापूरमधले जे वेगळेपण आहे ते कुठल्याच चॅप्टरमध्ये किंवा कुठल्याच रिजनमध्ये बघता येत नाही किंवा बघायला मिळत नाही. आणि हेच बॉन्डिंग, इतकं सुंदर बॉन्डिंग विशालनं तयार केलेलं आहे. आणि एक चांगली टीम तयार केली. योगेश, कुलदीप, राजेंद्र मिठारी, सुहास पाटील, असंख्य, म्हणजे नावं घेईल तेवढी कमी आहेत, राजाराम पात्रे, असे असंख्य लोक, असंख्य टीम तयार करून परत पुढच्या सॅटर्डे क्लबच्या वाटचालीस तयार करून दिली. हे काम फार मोठं आहे. कारण लीडर जो असतो की तो फक्त लीडरशिप करत नाही, लीडर जो असतो तो लीडर्स तयार करतो. आणि हे विशालच्या बाबतीत फार सुंदर पद्धतीने लागू होतं. आणि जे जे आपल्याला माहिती आहे ते सगळ्यांना द्यावं, हा जो स्वभाव आहे विशालचा, हा विशालचा स्वभाव फार वाखाजण्यासारखा आहे आणि घेण्यासारखा आहे. मला विशालकडनं काय म्हणजे काय घेता आलं तर विशाल हा फार सुंदर पद्धतीनं हायरार्की पाळणारा व्यक्ती आहे. कधीच आज तागायत त्यानं कुठल्याही गोष्टी हायरार्की न मोडता केलेल्या आहेत. आणि हायरार्कीला किती महत्त्व द्यावं आणि हायरार्कीचं महत्त्व काय, आणि हे फार विशालकडनं शिकावं. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मी इथंच थांबतो. आणि विशालच्या भावी वाटचालीस माझ्याकडनं आणि माझ्या कुटुंबियांच्याकडनं मनापासून शुभेच्छा. आणि खरं कौतुक त्यांच्या कुटुंबाचं पण आहे की विशालसारखा हिरा सॅटर्डे क्लबसाठी दिला. आणि त्या कुटुंबाचं पण मनापासून आभार. आणि माझं एक विशालबद्दल आणि सॅटर्डे क्लबच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन की विशालचा कौतुक सोहळा तुम्ही फार छान पद्धतीनं साजरा करत आहात. आणि हे जे कल्चर आहे हेच कायमस्वरूपी कोल्हापूरच्या सगळ्या मेंबर्सनी लक्षात ठेवावं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद विशाल. तुला पुढील वाटचालीस, व्यावसायिक वाटचालीस अनेक शुभेच्छा.